जिल्हा परिषद हायस्कूल आहे, PM श्री शाळा वाई बाजार या ठिकाणी हा इयत्ता 5वीचा वर्ग आणि या 5वीच्या वर्गामध्ये साहिल नावाचा हा विद्यार्थी याने काल जे काही पाढे लिहायला सांगितले होते विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवत असताना, तर याने पाढे हे फक्त 30पर्यंतच लिहिले नसून 30च्या पुढे याने याची कल्पकता दाखवून पाढ्यांचं सुंदर पद्धतीनं लेखन केलेलं आहे आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी ही प्रेरणा दिलेली आहे. आणि खरोखर असं जर विद्यार्थी या ठिकाणी जर ॲक्टिव्ह असेल तर उद्या सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये अशी गुणवत्ता तयार होऊन आज विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. कल्पकतेच्या माध्यमातून कितीपर्यंत पाढे केले तू तयार? 70. हां, 70पर्यंत पाढे तयार केले आहे. आणि बाकी विद्यार्थ्यांनी केलेत का? किती? हां, बाकी विद्यार्थ्यांनी फक्त 30पर्यंत मर्यादित ठेवलं की कारण मॅडमने 30पर्यंत सांगितले आहे ना. पण या साहिलने काय केलं? मर्यादा ओलांडली म्हणजे काय केलं की त्याला आयडिया आली पाढा कसा तयार करायचा आणि त्याने 70पर्यंत पाढे तयार केलेले आहे. बघा, 70 × 70, 70 × 2 = 140, 70 × 3 = 210. आणि या ठिकाणी हे बघा, अशा पद्धतीनं पाढे कसे तयार करायचे या गुणाकाराच्या पद्धतीनं यांना शिकवल्या जातात आणि मुलं या ठिकाणी क्रियाशील होत आहेत, सगळे ॲक्टिव्ह होत आहेत. तर अशा पद्धतीनं खरोखर छान साहिल, तुझ्याकडून बाकी विद्यार्थ्यांना तरी मोटिवेशन मिळेल.